आर्यभट, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद यासारख्या महान व्यक्ती हातांना अशा प्रकारे ठेवताना तुम्ही पाहिलं असेल. आजच्या काळातही अनेक प्रसिद्ध व्यक्ती हाताच्या या विशिष्ट स्थितीचा वापर करतात. पण हात ठेवण्याची ही पद्धत नेमकी काय आहे? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? ही फक्त बसण्याची स्टाईल नाही. हजारो वर्षापूर्वी भारतात हस्तमुद्रांचा अभ्यास केला गेला होता. हातांच्या बोटांच्या विशिष्ट स्थितींना हस्तमुद्रा म्हटले जाते. योग आणि आयुर्वेदाच्या परंपरेनुसार हस्तमुद्रांचा संबंध शरीरातील ऊर्जा आणि पंचमहाभूतांशी जोडला जातो. योग्य पद्धतीने आणि नियमित केल्यास या मुद्रा मन शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतात. आपल्या हातांनी बनवलेल्या या साध्या दिसणाऱ्या मुद्रा खरोखरच खूप प्रभावी मानल्या जातात. योग्य पद्धत शिकून तुम्ही त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करू शकता. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि अस्वस्थता यासारख्या समस्या जाणवतात. योग परंपरेनुसार काही हस्तमुद्रांचा नियमित सराव मनाला शांत ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. आपल्या बोटांच्या टोकांमध्ये संवेदनशील मज्जातंतू असतात. त्यामुळे बोटांच्या विशिष्ट स्थिती आणि स्पर्शाचा शरीरावर व मनावर परिणाम होऊ शकतो. चला काही सोप्या हस्तमुद्रा पाहूयात. निसर्गाने आपल्याला दिलेले हे हात खरोखरच अद्भुत आहेत. आपल्या बोटांच्या साहाय्याने आपण अनेक योग मुद्रा करू शकतो. पण या मुद्रा करताना योग्य पद्धत आणि नियमित सराव महत्त्वाचा आहे. योग परंपरेनुसार आपल्या शरीरातील पंचमहाभूतांचा समतोल महत्त्वाचा मानला जातो. आपल्या बोटांचा संबंध पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांशी जोडला जातो. आपल्या शरीरातील विविध ग्रंथी आणि शरीर प्रक्रियांशी या तत्वांचा संबंध जोडला जातो. यामुळे आज आपण काही मूलभूत आणि सोप्या हस्तमुद्रा जाणून घेणार आहोत. आपल्या बोटांच्या टोकांना ऊर्जेचे संवेदनशील केंद्र मानले जाते. त्यामुळे बोटांची विशिष्ट रचना करून मुद्रा केल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित करण्यास मदत होते, अशी योग परंपरेत मान्यता आहे. चला सर्वप्रथम पंचमहाभूतांशी संबंधित बोटांची माहिती पाहूया. अंगठा अग्नीचे, तर्जनी वायूचे, मधले बोट आकाशाचे, अनामिका पृथ्वीचे आणि करंगळी जलतत्वाचे प्रतीक मानली जाते. या 5 तत्वांचा समतोल राखण्यासाठी योगामध्ये विविध हस्तमुद्रा सांगितल्या आहेत. त्यातील सर्वात सोपी आणि लोकप्रिय मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा. पृथ्वी, आकाश आणि इतर पंचमहाभूतांच्या संतुलनाशी या मुद्रांचा संबंध जोडला जातो. आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या संतुलनाबद्दलही आयुर्वेदात सांगितले आहे. या घटकांमध्ये असंतुलन झाल्यास शरीरात विविध समस्या निर्माण होऊ शकतात, अशी पारंपरिक संकल्पना आहे. त्यामुळे आपल्या बोटांची माहिती आणि हस्तमुद्रांची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया ज्ञान मुद्रा कशी करायची. मधले बोट म्हणजे मध्यमा, अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि करंगळी म्हणजे कनिष्ठा. आता आपण या बोटांचा वापर करून मूलभूत हस्तमुद्रा पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूया पहिली मुद्रा, ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा ही एक अतिशय प्रसिद्ध योग मुद्रा आहे. एकाग्रता आणि आत्मज्ञानासाठी तिचा पारंपरिक योग साधनेत उपयोग केला जातो. चला ही मुद्रा कशी करायची ते पाहूया. ज्ञान मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम शांत आणि आरामदायी ठिकाणी बसा. दोन्ही हाताच्या तळव्यांना वरच्या दिशेने ठेवून ते गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर तर्जनीचे टोक आणि अंगठ्याचे टोक एकमेकांना हलके स्पर्श करून घ्या. उरलेली 3 बोटे सरळ आणि सैल ठेवा. दोन्ही हातांची ही स्थिती ठेवा आणि दोन्ही स्पर्शबिंदूंवर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करून शांतपणे श्वास घ्या आणि काही वेळ ध्यान करा. ही मुद्रा करण्यासाठी ठराविक वेळ असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे दररोज साधारण 20 ते 30 मिनिटे सराव करू शकता. ज्ञान मुद्रेच्या पारंपरिक मान्यतेनुसार एकाग्रता वाढण्यास, मन शांत होण्यास आणि ध्यानांमध्ये मदत होऊ शकते. झोपेच्या सवयी आणि ताणतणावासाठीही ध्यानासोबत याचा उपयोग केला जातो. डोकेदुखी, थकवा किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास फक्त हस्तमुद्रेवर अवलंबून राहू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आता पाहूया वायुमुद्रा. आयुर्वेदानुसार शरीरातील वात दोषाशी तिचा संबंध जोडला जातो. वात असंतुलित झाल्यास विविध त्रास जाणवू शकतात, अशी पारंपरिक मान्यता आहे. वायुमुद्रा करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सर्वप्रथम आरामात बसा. तर्जनी म्हणजेच इंडेक्स फिंगर वाकून तिचे टोक अंगठ्याच्या मुळाशी आणा आणि अंगठ्याने त्यावर हलका दाब द्या. बाकीची 3 बोटे सरळ ठेवा. ही मुद्रा करताना शरीर सैल ठेवा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. दररोज साधारण 20 ते 30 मिनिटे सराव करण्याची सवय लावू शकता. पारंपरिक योग मान्यतेनुसार वायुमुद्रेचे काही फायदे सांगितले जातात. पचनास मदत, शरीरातील अस्वस्थता कमी होण्यास मदत आणि तणाव कमी करण्यास सहाय्य होते. या मुद्रेबाबत सांगितले जाणारे फायदे हे पारंपरिक योग आयुर्वेदातील दावे आहेत. कोणत्याही आजारावर उपचार म्हणून याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता पाहूया अग्निमुद्रा. या मुद्रेमध्ये अनामिका म्हणजेच रिंग फिंगर वापरली जाते. योग परंपरेनुसार ही मुद्रा शरीरातील अग्नी किंवा ऊर्जा संतुलित करण्याशी जोडली जाते. अग्निमुद्रा करण्यासाठी अनामिका बोट अंगठ्याच्या मुळाशी वाकवून ठेवा आणि अंगठ्याने अनामिकावर हलका दाब द्या. उरलेली बोटे सरळ ठेवा. ही मुद्रा नियमित आणि आरामात केली जाऊ शकते. पारंपरिक मान्यतेनुसार पचनक्रियेला आणि शरीरातील ऊर्जेला आधार देण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. आता पाहूया वरुण मुद्रा. जर तुम्हाला वारंवार कोरडेपण किंवा शरीराला पुरेसे पाणी मिळत नसल्यासारखे वाटत असेल तर योग्य पाणी पिण्यासोबत ही मुद्रा योग परंपरेत केली जाते. जलतत्वाचे प्रतिनिधित्व करणारा पोट म्हणजे करंगळी. वरुण मुद्रा करण्यासाठी करंगळी आणि अंगठ्याचे टोक हलकेच एकमेकांशी स्पर्श करा. जलतत्वाशी संबंधित ही मुद्रा पारंपरिक योग पद्धतीत शरीरातील जलतत्वाच्या संतुलनासाठी केली जाते. मात्र शरीराला पुरेसे पाणी मिळणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. हस्तमुद्रा कोणत्याही आजारावर थेट उपचार नाहीत, पण योग, प्राणायाम आणि ध्यानासोबत त्या मानसिक शांतता आणि जागरूकतेसाठी उपयोगी ठरू शकतात. आता शेवटी पाहूया उत्तर बोधी मुद्रा. उत्तर म्हणजे वरच्या दिशेने आणि बोधी म्हणजे ज्ञान किंवा जागृती. या मुद्रेला आध्यात्मिक साधनेशी जोडले जाते. उत्तर बोधी मुद्रा करताना शांत जागी बसा आणि शरीर आरामात ठेवा. ध्यानाच्या वेळी ही मुद्रा करून मनाला स्थिर करण्याचा सराव करू शकता. पद्मासन किंवा तुम्ही सोयीच्या आसनात बसा. डोळे बंद करा आणि दोन्ही हात शरीरासमोर आणा. मुद्रा करताना श्वास शांत आणि नैसर्गिक ठेवा आणि आपल्या दोन्ही हातांना आपल्या नाभीच्या जवळ ठेवावे. दोन्ही हातांच्या अंगठ्यांना आणि तर्जनीला एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बोटांची योग्य रचना करून काही वेळ ध्यान करा. सुरुवातीला कमी वेळ सराव करा आणि हळूहळू वेळ वाढवा. हस्तमुद्रांचा नियमित सराव मनातील अस्वस्थता कमी करण्यास, आत्मविश्वास आणि एकाग्रतेसाठी सहाय्य ठरू शकतो. अशा मूलभूत हस्तमुद्रा तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच उपयुक्त योग, आयुर्वेद आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्की भेटा.